तुम्ही अशी अंड्याची सोप्यात सोपी भाजी कधी करून बघितलीस का? मी आज ट्राय केली, तुम्हाला ते सांगते. नमस्कार, मी प्रतिभा. गडबडीच्या वेळी मसाला करायला पण वेळ नसतो आणि जास्त मसालेदार पदार्थ आपल्याला खाऊ पण वाटत नाही. अशा वेळी पण नॉनव्हेज खायचं असते, तर अशा वेळी ही अंड्याची भाजी करून बघूया. तर इथं मी पहिल्यांदा सकाळी गॅस रात्री ती शेगडी वगैरे घासून ठेवली होती. ती बर्नर लावलं, त्यानंतर कुकरमध्ये पाणी घातलं, थोडंसं मीठ घातलं आणि तुम्हाला जितकी अंड्याची भाजी करायची तेवढी अंडी घालून एक शिटी येऊन द्यायची. एका शिटीत अंडी उकडतात. त्यानंतर इथं मी गव्हाचं पीठ मळून ठेवलं आणि लॅपटॉपवर असा आवाज कसला येत होता म्हणून धाड 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 म्हणून बघितलं, तर एक पाल दुसऱ्या पालीच्या मागे लागली होती, म्हणून ती लॅपटॉप खाली लपून बसायला आली होती. तर इथं आता माझी अंडी उकडून झालेली आहे, त्याचा साल काढलेला आहे. इथं कढईमध्ये मी तेल टाकलं, जिरा टाकला, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा टोमॅटो भरपूर टाकायचा. त्यानंतर घरगुती चटणी, माझ्याकडे थोडासा चिकन मसाला होता तो टाकला. त्यानंतर गरम मसाला, मीठ टाकायचं, थोडंसं हळद टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून हे कांदा टोमॅटो शिजवू द्यायचं बरं का तेलामध्ये. त्यानंतर उकडलेली जी अंडी असतात एका अंड्याचं 2 काप करायचं अशा पद्धतीनं आणि अंडी सगळी अशी लावून घ्यायची. सारखं उलटापालट करायचं नाही, नाहीतर मग त्यातला बलक बाहेर पडतोय. तर हे घालून त्यावर झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी एक दरदरून वाफ येऊ द्यायची आणि त्यानंतर असं परतून थोडासा मसाला अंड्याला लागेल इथंपर्यंत चमच्यानं परतायचं. हे बघा, मस्तपैकी अशी झणझणीत चमचमीत सोप्यात सोपी अंड्याची भाजी तयार झाली. पोरांना डब्यामध्ये पण देऊ शकताय, छान लागते आणि पोरं पण आवडीनं खातात. तर इथं अंड्याची भाजी झाल्यानंतर लगेचच मी चपात्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर कालच्या मेथीच्या पराठ्याचं थोडंसं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर ते पण पराठे मी नाश्त्याला बनवून घेतले. चला तर ताईंनो, ह्यासोबतच आजचा मिनी व्लॉग इथेच बंद करते. धन्यवाद.